तर आज युगसाठी आणि सगळ्यांसाठीच एक हेल्दी रेसिपी बनवली ती म्हणजेच नाचणी रवा उपमा। तर त्यासाठी शेंगदाणे, 1 वाटी भाजलेला रवा, 1 वाटी नाचणी म्हणजेच रागीचं पीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, किसलेलं गाजर आणि टोमॅटो घेतलं होतं। तर फोडणी थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये छान सगळं काही होऊ दिलं। कांदा आणि मिरची युग खातो, सो आम्ही जे मीडियम तिखट खातो तेवढं तर तो नक्कीच खातो, त्यामुळे 1 तिखट मिरची आणि 3-4 फिक्क्या मिरच्या होत्या। तर ते छान होऊ दिलं आणि उडदाची डाळ मी आधी टाकायचं विसरले होते, तर सगळ्यात आधी उडदाची डाळ छान परतू द्यायची जेणेकरून ती कडक लागणार नाही बाळाला। आणि मग त्यानंतर त्यात भाजलेला रवा टाकला 1 वाटी। रवा तसा आधी भाजलेला होता, त्यामुळे त्यात पीठ थोडंसं मी लालसर होऊ दिलं आणि साईडला एका भांड्यामध्ये गरम पाणी होऊ दिलं। तर 2 वाटी जसं प्रमाण होतं त्यासाठी मी 5 वाटी पाणी घेतलं होतं। तर कन्सिस्टन्सी थोडी घट्ट हवी असेल तर आपण पाणी कमी देखील टाकू शकतो। युगला खाऊ घालायचं होतं त्यामुळे मी थोडंसं पातळच ठेवणार होते, एकदम पण घट्ट नाही। आणि मस्त त्याला हलवून घेतलं गरम पाणी जेव्हा टाकलं आणि त्याला थोडंसं वाफेवरती होऊ दिलं। खूप छान झाली होती उपम्याची टेस्ट। मी पहिल्यांदाच बनवला होता, यानंतर नक्कीच बनवेल आणि मी, आई, बाबा सगळ्यांनीच तो रवा खाल्ला। तर तुम्ही पण ही रेसिपी तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी ट्राय करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका अशाच रेसिपीज आणि व्हिडिओजसाठी। आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।